नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मराठी शाळा दर्जेदार शाळा या यूट्यूब चॅनलवरती मी शशिकांत कुंभार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय आहे गणित इयत्ता 6वी आणि त्यातील घटक आहे पूर्णांक संख्या। चला सुरू करूया। बघा विद्यार्थी मित्र हो, आपण सुरुवातीला पाहणार आहोत नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात किंवा मोज संख्या कशाला म्हणतात। बघा आपण ज्या संख्या मोजण्यासाठी वापरतो त्या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा वाढत जाणाऱ्या संख्या त्यांना आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतो। लक्षात आलं। त्यानंतर पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या कोणाला म्हणायचं? बघा ज्या आपण मोज संख्या पाहिल्या नैसर्गिक संख्या 1 पासून अनेक पुढे वाढत जाणाऱ्या 100 101 अगदी अनंतापर्यंत। आता त्या संख्यांच्या गटामध्ये फक्त 0 ही संख्या आपल्याला वाढवायची आहे। म्हणजे 0 1 2 3 4 आणि अशाच वाढत जाणाऱ्या संख्या त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो। बघा मग लक्षात आलं का? नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे 1 पासून सुरू होणाऱ्या आणि पुढे, पूर्ण संख्या 0 आणि त्यापासून पुढे त्याला पूर्ण संख्या म्हणतो आपण। म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्याच आहेत। फक्त पूर्ण संख्यामध्ये 0 ही एक संख्या जास्ती आहे। आता आपण त्याची व्याख्या बघूया। पूर्ण संख्या म्हणजे काय? बघा 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून जो एक समूह तयार झालेला आहे संख्यांचा त्याला आपण पूर्ण संख्या समूह असे म्हणतो। लक्षात आलं। पुढे जाऊया। आता आपण पाहणार आहोत धनसंख्या आणि ऋण संख्या। आता हे तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला म्हणजे तुमच्या लक्षात राहील। नुसतं पाहू नका, फक्त पाहिल्यानं तुमच्या तात्पुरतं लक्षात राहील। ते कायमस्वरूपी समजण्यासाठी तुम्ही वहीमध्ये उतरवून घ्या। बघा धनसंख्या कशाला म्हणतो? ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्याच धनसंख्या आहेत। 1 2 3 4 5 6 7 फक्त त्याला धनचिन्ह असतं, ते आपण दाखवत नाही, दाखवायची गरज नाही। या संख्या धनसंख्या आहेत म्हणजेच नैसर्गिक संख्या आहेत। लक्षात आलं। आता ऋण संख्या बघा, ऋण संख्या कोणत्या आहेत? जसं धन 1 धन 2 धन 3 म्हणतो तसं ऋण संख्या म्हणजे ऋण 1 त्याच्या मागे ऋण हे चिन्ह द्यावं लागतं तरच त्या संख्येला आपण ऋण मानतो। ऋण 2 ऋण 3 ऋण 4 असा जो संख्यांचा समूह तयार होतो त्याला आपण ऋण संख्या म्हणतो। आणि या दोन्ही संख्या मिळून म्हणजे कोणत्या? धनसंख्या मिळून आणि ऋण संख्या मिळून आणि 0 ही संख्या ही घ्यायची आहे, त्यांना मिळून पूर्णांक संख्या म्हणायचं आहे। धनसंख्या 0 व ऋण संख्या मिळून जो एक संख्यांचा समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात। थोडक्यात लक्षात घ्या, धनसंख्या ऋण संख्या आणि 0 त्याला पूर्णांक संख्या म्हणायचं आहे। पुढं आता आपण या संख्या रेषावरती पूर्णांक संख्या कशा दाखवायच्या ते पाहूया। बघा एक संख्या रेषा काढलेली आहे। संख्या रेषा म्हणजे ती रेषाच आहे, त्याच्यावरती संख्या दाखवलेल्या आहेत ठराविक अंतरावरती। बघा आपल्याला माहिती आहे रेषा दोन्ही बाजूला अमर्याद असते। बघा आरंभ बिंदू घेतलाय आपण 0, तिथून उजव्या बाजूला ज्या संख्या जाणार आहेत त्या धनसंख्या आणि ज्या डाव्या बाजूला संख्या जाणार आहेत त्या ऋण संख्या आहेत। बघा आणि एक ठराविक अंतरावरती समान अंतरावरती या संख्या वाढत गेलेल्या आहेत किंवा कमी होत गेलेल्या आहेत असं आपण म्हणूया। बघा 0 पासून 1 नंतर 2 3 4 5 तसंच डाव्या बाजूला संख्या ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 ऋण 5 अशा पद्धतीने या संख्या डाव्या बाजूला लहान होत गेलेल्या आहेत आणि उजव्या बाजूला ज्या संख्या गेल्यात त्या मोठ्या होत गेल्यात त्या धनसंख्या आहेत आणि डाव्या बाजूला जसं जसं आपण जाऊ तसं त्या संख्या लहान होत जातात त्या आहेत ऋण संख्या। समजलं संख्या रेषेवरील पूर्णांक संख्या कशा दाखवायच्या ते? ठीक आहे। आता आपण याच्यामध्येच थोडासा दोन संख्यांची तुलना करताना लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे तेही आपण पाहूया। बघा संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना कोणतेही दोन संख्या रेषेवर आहेत हे आपल्या डोळ्यापुढे अगोदर आलं पाहिजे। आता आपण जे दिसतंय तेच बघूया। आता उदाहरणार्थ 3 ही संख्या घेऊया आपण। आता
आता 3 म्हणजे ही कसली संख्या आहे? धन 3, बरोबर. आणि 1 ही संख्या घेऊया, ती कसली संख्या आहे? धन 1, म्हणजे धन संख्याच आहे, दोन्ही धन संख्या आहेत. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे सांगा? बरोबर, धन 3. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडं 2 टोकं असलेलं चिन्ह देऊया, म्हणजे या दोन्हीतला लहान मोठेपणा तुम्हाला कळाला. बघा, हे सोपं आहे. आता याच्यासाठी काय नियम आहे? जी संख्या उजव्या बाजूला आहे दुसऱ्या संख्येच्या, ती मोठी, आणि जी संख्या डाव्या बाजूला आहे, बघा ही डाव्या बाजूला आहे आणि ही उजव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला संख्या असते ती मोठी आहे, डाव्या बाजूला आहे ती लहान आहे. असं कोणत्याही 2 संख्या घ्यायच्या आणि त्यांची तुलना करायची, मग आपण ठरवू शकतो ती संख्या लहान आहे की मोठी. आता उदाहरणार्थ ऋण 3 आणि 1, बघा 1 आणि ऋण 3 कोण मोठा आहे? बघा, संख्या रेषा जर डोळ्यापुढे नाही आली तर सुरुवातीला वाटेल ऋण 3 मोठा आहे, पण तसं नाही येते. ऋण 3 ही संख्या डाव्या बाजूला आहे म्हणून ती संख्या लहान, आणि 1 ही संख्या उजव्या बाजूला आहे म्हणून ती संख्या मोठी. 1 म्हणजे ते धन 1 आहे, लक्षात आलं? धन 1 ही संख्या ऋण 3 पेक्षा मोठी आहे. अशा पद्धतीने आपण त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो, लक्षात आलं? आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. दोन्ही संख्या ऋण असतील तर काय होईल? बघा, पहिली संख्या आहे ऋण 5 आणि दुसरी संख्या आहे ऋण 2. बघा, याच्यापैकी कोण लहान आहे कोण मोठा आहे? बघा, सांगता येतं का? बघा ऋण 5 ही संख्या कुठं आहे? ऋण 2च्या कोणत्या बाजूला आहे? डाव्या. आणि ऋण 2 ही संख्या ऋण 5च्या उजव्या बाजूला आहे, मग कोण मोठा आहे? ऋण 2. जी संख्या उजव्या बाजूला आहे ती मोठी, जी संख्या डाव्या बाजूला आहे ती लहान. समजलं? अशा पद्धतीने आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. त्याच्यावर आधारित सराव संच आहे, तो तुम्ही सोडवा. फार सोपा आहे आणि तुम्हाला समजण्यासारखा आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. पुढे जाऊया. आता आपण पाहणार आहोत विरुद्ध संख्या कशाला म्हणतात. हे सुद्धा फार सोपं आहे. आपण पाहिलं संख्या रेषेवरती 0 हा आरंभबिंदू, त्यानंतर उजव्या बाजूला वाढत जाणाऱ्या संख्या 1, 2, 3, 4, 5 आणि डाव्या बाजूला ऋण 1, ऋण 2, ऋण 3, बरोबर. आता विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं आहे? विरुद्ध संख्या म्हणजे शून्यापासून सारख्याच अंतरावर असणाऱ्या आणि विरुद्ध दिशांना ज्या संख्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. बघा, आता इथे 0 आहे आणि शून्याच्या आता कोणतेही उजव्या बाजूला घेऊ आपण. सुरुवातीला समजा 2 ही संख्या घेतली आपण, तर शून्यापासून उजव्या बाजूला किती अंतरावर आहे? बघा 1, 2 अंतरावरती. तसं शून्याच्या आणि विरुद्ध दिशांना ज्या संख्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. बघा, आता इथे 0 आहे आणि शून्याच्या आता कोणतेही उजव्या बाजूला घेऊ आपण. सुरुवातीला समजा 2 ही संख्या घेतली आपण, तर शून्यापासून उजव्या बाजूला किती अंतरावर आहे? बघा 1, 2 अंतरावरती. तसं शून्याच्या 1, 2 अंतरावरती. तसं शून्याच्या दिशांना ज्या संख्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. बघा, आता इथे 0 आहे आणि शून्याच्या आता कोणतेही उजव्या बाजूला घेऊ आपण. सुरुवातीला समजा 2 ही संख्या घेतली आपण, तर शून्यापासून उजव्या बाजूला किती अंतरावर आहे? बघा 1, 2 अंतरावरती. तसं शून्याच्या विरुद्ध संख्या म्हणजे शून्यापासून सारख्याच अंतरावर असणाऱ्या आणि विरुद्ध दिशांना ज्या संख्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात. बघा, आता इथे 0 आहे आणि शून्याच्या आता कोणतेही उजव्या बाजूला घेऊ आपण. सुरुवातीला समजा 2 ही संख्या घेतली आपण, तर शून्यापासून उजव्या बाजूला किती अंतरावर आहे? बघा 1, 2 अंतरावरती. तसं शून्याच्या आता डाव्या बाजूला पण बघा तितक्याच अंतरावर कोणती संख्या येते? इथे 1 आणि इथे 1. कोणती संख्या आली? बघा ऋण 2. म्हणजेच शून्यापासून धन 2 ही जितक्या अंतरावर आहे तितक्याच अंतरावरती डाव्या बाजूला ऋण 2 ही संख्या आहे. म्हणून ऋण 2 आणि 2 या संख्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या आहेत. सोपं आहे, लक्षात आलं का तुमच्या? असंच आपण कोणत्याही संख्येचं सांगू शकतो. आता अजून एक उदाहरण घेऊया आपण. बघा 4 इथे लिहिलंय, बघा 4 याची विरुद्ध संख्या कोणती? ऋण 4, बरोबर आहे.
5 याची ऋणसंख्या 5 म्हणजे धन 5. आता धनचिन्ह लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी तो संकेत आहे, लक्षात ठेवा. नियम आहे, धनचिन्ह द्यावंच असं आपल्याला बंधनकारक नाही. 5 याची विरुद्ध संख्या ऋण 5. असंच आपण इतर कोणत्याही संख्येचं सांगू शकतो. संख्या रेषेवरती पाहायचीच आता काही गरज नाही. 100 याची विरुद्ध संख्या ऋण 100 आहे की नाही. तसंच ऋण 91 याची विरुद्ध संख्या धन 91. धन लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. समजलं विरुद्ध संख्या. आता आपण एक तक्ता दिलेला आहे स्वाध्याय म्हणून, तो पाहूया. आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ पॉज करून हा स्वाध्याय लिहून काढा. तुम्हाला पूर्णांक संख्येचा लहान मोठेपणा समजेल. बघा, संख्या दिलेल्या आहेत दोन बाजूला आणि मध्ये आपल्याला चिन्ह टाकायचं आहे. 6 आणि 9 याच्यातलं कोण मोठं आहे? दोघाला धन चिन्ह आहे. धन 6 धन 9. कोणती संख्या मोठी आहे? बरोबर आहे 9, कारण ती उजव्या बाजूला आहे संख्या रेषेवरती. तसं 24 16 आहे की नाही, येईल सोडवता. आता तिसरं उदाहरण पाहूया. ऋण 7 आणि ऋण 9. बघा, ऋण 7 हे कुठं असतं आणि ऋण 9 हे कुठं असतं? बघा आठवून. बरोबर, ऋण 9 हे डाव्या बाजूला आहे आणि ऋण 7 उजव्या बाजूला आहे. म्हणून ऋण 9 ही संख्या ऋण 7 ही संख्या ऋण 9 पेक्षा मोठी आहे, कारण ऋण 7 ही उजव्या बाजूला संख्या येते. बरोबर आहे, कळलं? ठीक आहे. अशाच पद्धतीने उर्वरित स्वाध्याय तुम्ही याच्यातला सोडवा. फार सोपा आहे. अशाच पद्धतीनं सराव संच 4 आता सांगितल्याप्रमाणे सराव संच 6 आणि सरावचा संच 7 सोडवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.